नमस्कार मित्रांनो, मी कोकणी श्रवण चाललो आता राणामध्ये। सध्या आपल्या कोकणात मार्चपासून रानमेवा लागायला सुरुवात झाली। म्हणजेच काजूची भाजी, काजू वगैरे ते मार्चपासून लागायला सुरुवात झाली। तर आता हळूहळू आंबे वगैरे लागतात। आमच्याकडे आंबे जास्त लागलेत नाही, तर करवंद, जांभळं वगैरे लागतात। तर आता करवंद वगैरे लागलेत। आता जे जांभळं लागलेत आमच्या झाडावर ते तिथं आता आम्ही आणायला होतो। तर पुढे मम्मी चालते तिकडे, मी इकडून जाऊयात जा। करवंद पण पिकलेत। तिकडे एक झाड होतं त्याच्यावर पूर्ण पिकलेले होते सगळे, तर तिकडे काय शूट नाही केलं। पण इकडे बघा, इथे काही पिकलेत। हे बघा, हे बघा, असं तुटत पण नाही। हे बघा, एकदम लाल लाल झालेत। काही गोड असतात, काही आंबट असतात। हे खाऊन बघूयात आपण। थोडेसे आंबट आहेत, थोडेसे गोड आहेत, चांगले आहेत। कलर बघायचं, अरे थोडा गुलाबी आहे, पूर्ण लाल नाही आहे। हे एवढे पिकलेले दिसतात ना करवंद, मला एकसारखे दाखवूशी वाटतात। ती फांदी बघा, ही बघा, पूर्ण काले काले करवंद आलेत। एकच फांदी पूर्ण पिकली, इकडे कच्चे आहेत पण ती पूर्ण पिकले। आणि ते अशा ठिकाणी पिकलेले असतात ज्या ठिकाणी जायला भेटत नाही। इकडे खाली खड्डा आहे, तिथे आपल्याला जाता नाही येणार। हे बघा, हातातले काढूयात, कालेच आहेत। एक थोडे लाल लाल आहेत, ते कच्चे असतात, थोडे आंबट लागतात। बघा, अजून आहेत। आता उपलाटा झाला आपण, आणि इथे समोर बघू शकता दोन जांभली आहेत। दोन्ही पण लागलेत की नाही काय माहीत नाही, कारण की त्या दिवशी आम्ही बघून गेलो होतो, वरच्यावर लागलेल्या दिसल्या होत्या, खाली पडलेल्या होत्या। तर तिकडून जाऊयात आपण। ते बघा, पिकलेत, भरपूर लागले, भरपूर पिकलेत। काढत होता, जांभळांसाठी आलेला होता। ही आता तिकडं मामाचं काजू आहे, तिकडं नेते। तिकडनं येऊयात असा फिरून, परत मग जांभलीवर जाऊन जांभळं काढूयात। हे बघा, इथे पण एक मामाचा आंबा आहे, त्या साईडला पण एक आहे, इथे पण आहे, पण त्या एकदम कडेवर आहे। बाजूला खान आहे, चिरे खान आहे, खोल आहे, आणि तिच्या एकदम कडेला आंबा आहे। आणि त्याला विहिरीपाशीचा आंबा, म्हणजे विहिरीजवळचा आंबा म्हटला जातो। तिथेच खाली विहीर होती, पण ती नंतर तोडून तिथे जेव्हा जागा विकली खाणीसाठी, तेव्हा तिथे खाण तयार केली। तर तुम्हाला दाखवतो ती खाण। आणि त्या साईडला पण एक असं बिटकी आहे, छोटासा आंबा म्हटला जातो बिटकीला। बिटकी म्हणजे छोटासा आंबा असतो, छोट्या आकाराचा, त्याला बिटकी म्हटलं जातं। तर इथे या ठिकाणी दोन आंबे आहेत, तिकडचा आणि या साईडचा। असे ते बघा, एकदम कडेवर आहेत, आणि इथे खाली खाण आहे। आणि त्या साईडला एक तो पण कडेवरचा आंबा, पण तिथं काय एवढी खालती खोल नाही। हे बघा, मी त्या गेल्या वर्षी या वरच्या एकदम मी या साईडच्या आहे ना फांदी, त्या फांदीवर चढलो होतो। आणि खाली बघितल्यावर खूप भीती वाटते। पावसाळ्यात काय नाही, कारण की ती भरलेली असते, पडलं तरी काय लागणार नाही। आता पडलं तर हाडं येतील गाल्यात। हे बघा, ह्याच काजूवर आम्हाला भरपूर काजू भेटले होते, कारण की तो भरपूर लागला होता। 2-3 वेळा इथूनच काजू नेले आम्ही। आता थोडेसे कुठे एक दोन असे राहिलेत, ते काढण्यासाठी आलो आहे। पूर्ण काजू असा खाली पडला आहे बघा, पूर्ण जमिनीला टेकला। हे बघा, हा छोटासा एक उंच काजू आहे, हा इकडे मोठासा एक बारका काजू आहे। आता छोटासा उंच काजू, त्याच्यावर चढून वरतीचे सुकड्या आहेत, म्हणजे सुकलेल्या बी आहेत, त्या काढायच्या आहेत। म्हणजे काजूच्या बोंडांसकट आहेत। तर आता वरती चढूयात, आणि कावड्यात भरपूर आहेत तशा। या बघा, इथे सुकवाल्या आहेत, तिकडे पूर्ण सुके आहेत, त्या साईडला पण सुके आहेत। आता वरती चढूयात। तर आता काजूवर चढलो आहे, आणि इथे बघा किती काजू आहेत, तिकडे पण, तिथे एका गाठ्यातच आहेत। इथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे एक आहे, तिथे दोन आहेत, तिथे दोन आहेत, तिथे दोन आहेत अजून। हा बघा, इथे या साईडला, मागच्या साईडला पण आहेत, मध्ये आहेत भरपूर, या साईडला पण आहेत। तर ते आता झाड हलवून काय पडत नाहीत, बहुतेक गरकूनच काढायला लागणार आहेत, चिकटतात बघा। आणि हवा पण सुटले, झाड पूर्ण हलतंय। एकच उंच फांदी आहे, त्याच्यामुळे या झाडाला
उभा राहायला काही सपोर्टच नाही, ते एकाच फांदीवर आहे पूर्ण हलतं. आणि परत माझं वजन आहे त्याच्यात, ते अजूनच हलतंय. त्याला काढूया जरा सुकड्या. हे बघा, या काजूची बी पण बारकी एकदम बघा. हे बघा, याची पण बारकी आहे. ह्या काजूची बारकी आहे, त्याची थोडीशी मोठी आहे, पण मिडियमच आहे, ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. हे बघा, इकडे वरती पण आहेत, इथे उभा नाही राहता येणार, तर घरकुनच काढायला लागणार आहेत. आलो आपण आता जांभली घाली आणि वरती बघू शकतो एकदम काल्या काल्या जांभली आल्यात, पूर्ण पिकले. ते बघा, या साईडला थोडे कमी आहेत, पण तिथं मधी भरपूरच लागल्यात. आपण वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. ते बघा, तसेच खालच्या साईडला पण पडल्यात. या पडून वगैरे असे दगड वगैरे लागले तर खराब होतात. आता आपल्याला ताज्या ताज्याच काढायचे वरच्या. ते बघा, असं लागलं तिकडे, तसेच पडून जातात. तर आता वरती चढलोय बघा, पूर्ण या एका साईडला आलं. आणि वरती बघा किती पिकलेले आहेत सवय. हे बघा, एकदम काले काले आलेत. या साईडला बघा, हे बघा पूर्ण पिकलेत. हे बघा, या साईडला पण पूर्ण, ही या साईडच्या ज्या फांद्या आहेत, या साईडच्या माझ्या मागच्या साईडच्या, तर पूर्ण पिकलेत. या साईडला हे बघा, या साईडला थोडं कमी आहे, पण या साईडला भरपूर पिकलेत. तर आता उतरलो खाली आणि जेवढी फांदे हलवता आली तेवढे हलवल्या. काय काय काढलेत, जिथे खाली काढले ते मम्मीचं होते. आणि वारा असल्या कारणाने ते पूर्ण झाड हलतंय, ते पण असं उंच आहे म्हणून ते हलतं असं. ही पण लागली थोडी थोडी, पण ती पण उंचच आहे, तिथून पण काढता येणार नाही, हातात काढता येणार नाही. आपण तिकडेच काठी वगैरे मारून पाडूयात. बघा, एक पण आंबा, एक कैरी काय दिसणार नाही इकडे तुम्हाला. या आंब्यावर बघा, एक पण नाही, कायच दिसत नाही. यावर्षी आमच्याकडे तरी आंबे नाही लागलेत. हे बघा, काय आहेच नाही, काय आहेच नाही. ते बघा, तिकडे पण नाही. दरवर्षी आंबा लागतो, तो काला आंबा म्हटला होतो, पावसाळ्याच्या टायमाला पिकतो, तो पण नाही लागला यावर्षी. यावर्षी आंबे नाही, रायवले आंबे तर खायलाच भेटणार नाहीत. त्या फांदीची इथली पाडलं होता. तर आता जमवतोय बघा, टपोरी आहेत, जांभळं टपोरी आहेत. हे बघा, एकदम ही जांभळ्या कलरचे आहेत. हे बघा, प्युअर जांभळा कलर. हे बघा, जर झाडावरून ताजं ताजं असं काढलेलं असेल ना, एकदम गरगरीत, एकदम असं कडक कडक दिसत असेल ना, तर ते असं थोडं खवखवीत लागतं. पण जे जुनं झालेलं असेल थोडं, म्हणजे हे बघा, हे एखाद्या वेळेस दुपारी किंवा काल पडलेलं असेल, तर त्याला असे जे खड्डे खड्डे असतात थोडे थोडे, हे एकदम असं गोड लागतात, चवीला चांगले लागतात. पण हे जे ताजे ताजे असतात ना, ते खवखवीत लागतात जरा. तर आता जांभळं वगैरे काढलेत. हे बघा, ह्याच्यात थोडेत आणि थोडी मम्मीकडे ठेवलेत डब्यामध्ये. तर आता एवढेच, जास्त नाही घेतले, कारण की आता संध्याकाळ झालं, तर घरी पण जायचं टाईम झालं होतं. आणि संध्याकाळ झाले जास्त खायची पण नसतात संध्याकाळचे, असे म्हणतात, का माहीत नाही, पोट वगैरे दुखतं वाटतं. तर म्हणून तरी पण खाल्लेत मी जास्त. तर आता चाललो आपण घरी. व्हिडिओ इथंच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.